प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अजितदादांचा उद्या जन्मतिथी आहे, जयंती आहे। याच कारणाने आता शेतकरी बांधवांना आता जी गोड बातमी आहे ते मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ही जी घोषणा आहे ती केलेली आहे। त्यांच्यासोबत सुनेत्रा ताई पवार सुद्धा होत्या आणि काही मंत्री सुद्धा होते। त्यांच्यासमोर त्यांनी आणि मीडियासमोर हे जाहीर केलेलं आहे की उद्या कर्जमाफीची जी पहिली यादी आहे ती जाहीर केली जाणार आहे। अजितदादांची जयंती म्हणून ही यादी उद्याच जाहीर केली जात आहे। उद्यापासून या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव असते, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याच पैसे टाकण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होत आहे। यासोबतच लाडक्या बहिणींसाठी सुद्धा गोड बातमी, कारण लाडक्या बहिणींचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो सुद्धा उद्याच जाहीर केलेला आहे आणि केवायसीची अपडेट अजूनपर्यंत जे लाडक्या बहिणी मागणी करत होते त्याला देखील आता मंजुरी मिळालेली आहे आणि अजितदादांच्या जयंतीनिमित्त ती देखील केवायसी पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे।